तुम्ही पाहत आहात S10 न्यूज सांगली, लोकशक्तीचा बुलंद आवाज। पुणे विभाग माननीय अप्पर कामगार उपायुक्त माननीय पनवलकर साहेब यांना बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या मागणीसाठी निवेदन दिले। या निवेदनात लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। विविध प्रकारच्या योजनांचे अर्ज करून 2 वर्ष होत आहेत। त्यातच ऑनलाईनचा विषय करून हे मागील लाभ वाटायला विलंब करत आहेत। तपासून निकाली काढलेले अर्ज ते पुन्हा ऑनलाईनला मंडळात टाकत असून कामगारांच्या मोठ्या प्रमाणात मंडळाविषयी नाराजी आहे। हक्काचा लाभ, नोंदणी, नूतनीकरण यास विलंब, यामुळे कामगार पूर्णपणे असम स्थितीमध्ये आहेत। तसेच मंडळाकडे कोट्यावधी रुपये असून मंडळाने कामगारांच्या मुलांसाठी लॅपटॉप, सायकल द्यावी, तसेच कामगारांच्या मुलीसाठी लग्न करायला 51,000 रुपये मदत करावी असे निवेदनात म्हटले आहे। त्यावेळी अप्पर कामगार आयुक्त पुणे यांनी मी स्वतः लक्ष घालून निर्णय घेतो असे आश्वासन दिले असून सांगली आणि कोल्हापूर जिल्हा कामगार सहाय्यक आयुक्त अनिल गुरव हे कामगारांसाठी सतत पाठपुरावा करत आहेत, पण कामगार मंडळ त्यांना सहकार्य करत नाही। निवेदन देताना कामगार नेते अमित दादा कदम, बहुजन नेते संदीप पाटोळे, टिपू सुलतान, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी अमित कदम, आदरणीय बहुजन नेते संदीप पाटोळे, प्रवीण कांबळे, टिपू सुलतान। आज आम्ही पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त या ठिकाणी आलो होतो। जे बांधकाम कामगारांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो। त्यावेळी आदरणीय पनवेलकर साहेब तसेच मुजवर साहेबांना आमची भेट झाली। जे बांधकाम कामगारांचे प्रश्न होते गेले अनेक दिवस झाले की कामगारांच्या नोंदणी संदर्भामध्ये, जे कामगारांच्या मुलांच्या स्कॉलरशिप संदर्भामध्ये, गंभीर आजार संदर्भामध्ये, कामगारांच्या जे मयत कामगार त्यांच्या अंत्यविधी संदर्भामध्ये जे काही विषय होते, आज आम्ही ह्यांच्यासमोर आमच्या कामगारांच्या वतीनं आम्ही आज इथं गाळणं मानलं की साहेब, तुम्ही मंडळ हे आपलं हजारो कोटीचं आहे, पण गरीब कामगाराला त्याच्या हक्काचा पैसा यावेळेस मिळाला पाहिजे। कारण गेले 6 महिने झालं या देशामध्ये, राज्यामध्ये कोविड-19चं मोठ्या प्रमाणात रोग आहे आणि त्यातच कामगारांचं लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे, तर त्यांच्या हाताला काम नाही। तर ज्या कामगारांचे जे अर्ज तुमच्या ऑफिसमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जे पेंडिंग आहेत ते तात्काळ निकाली काढावे, यासाठी आम्ही प्रयत्न करा असं यांना विनंती केली। आमचे सांगलीचे कामगार आयुक्त माननीय अनिल गुरव साहेब हे सहकार्य करतायत। त्यांनी पण वेळोवेळी मंडळाला मागणी केली, पण मंडळ स्वतःचाच कारभार करत आहे, कामगारांच्याकडे लक्ष देत नाही। म्हणजे आम्ही आता पनवेलकर साहेबांना विनंती केली की आपण ह्यातून आम्हाला मार्ग काढावा। जय कामगार, मी संदीप पाटोळे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे कामगार नेते अमितदादा कदम। आज पुन्हा अप्पर कामगार उपायुक्तालय या ठिकाणी आणि जे महाराष्ट्रामध्ये कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलो। आज आम्ही पनवेलकर साहेबांना अशाचे निवेदन दिले की आता कोरोना महामारीच्या काळामध्ये कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना आणखी 10,000 रुपये असे अर्थसहाय्य मिळावं, त्यांच्या हाताला काम नाही आणि हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। याच्याही चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली। दुसरी गोष्ट, जे अंत्यविधी मयत असेल, विधवा पेन्शन असेल, गंभीर आजार असतील, कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज असतील, ते लवकरात लवकर निकाल काढण्याचे आश्वासन आणि चर्चाही अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी झाली। त्याचबरोबर आम्ही आणखीन मागणी केली की कामगाराचा मुलगा आता ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण चालू आहे, तर कामगाराच्या मुलाला टॅब किंवा लॅपटॉप, कम्प्युटर अशी साधनं द्यावी, म्हणजे त्याचं शिक्षण घर बसल्या होईल। आज कामगाराच्या मुलाच्या हातात मोबाईल नाही किंवा टॅब नाही किंवा लॅपटॉपची व्यवस्था नाही, तर तीही द्यावी। तर आम्हाला पनवेलकर साहेबांनी, तर त्याचबरोबर मुजवर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्याशी चर्चा केली, कोऑपरेटिव्ह करतो असे आव्हान केले, आम्हाला अशा त्यांनी व्यक्त केली। आणि त्याचबरोबर आमच्या निवेदनाच्या अनुषंगानं आम्ही मुंबईला श्रीरंगम साहेब असतील या ठिकाणी त्यांना अनुषंगाने पत्रव्यवहार करू आणि आपल्या मागण्या मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू, अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं। आणि आम्ही यानंतर असंही त्यांना आवाहन केलं की आमच्या जर मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही येणाऱ्या 10 दिवसानंतर आपल्या कार्यालयासमोर तीव्र असं आंदोलन करू आणि आम्ही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असं आम्ही चर्चा झाली। आम्हाला अतिशय चांगलं पनवेलकर साहेबांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे स्वतःचे असे आभार। धन्यवाद।